सन्माननीय शुभम थोटम, सन्माननीय शुभम थोटम व सन्माननीय वेदांत रेवाळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे। तसेच हॅलो, जशी 5 बोटांनी जोडला आहे, जशी 5 बोटांनी जोडला आहे आपला हात, तशी आपली 5 जणांची मैत्री आहे। नमन कळेची जमलेली जोडी देहात श्वास आहे तोपर्यंत ही कला जपणार आहे। पुढील वर्षांना ती जपण्याचा संदेश देणार आहे। आपल्या लाडके रसिक जनांकडून आलेले बक्षीस
सन्माननीय व शाहीर आमचे मित्र रोहित कलमदे, आमचे मित्र रोहित कलमदे, तसेच आमचे दुसरे मित्र सौरभ गोलतकर रत्नागिरी, तसेच ऋतिक कलमदे, समीर जतार व प्रसाद लिंगायत जयगर, प्रसाद लिंगायत जयगर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाची बक्षीस आहे. धन्यवाद. आज वार बुधवार, मथुरेचा बाजार, मिलरी परी, गाव मथुरे बाजारी, मथुरा नगरी, येऊन आलोली, अरे काय गिरगिरी. अगं जायचं ग, मथुरेचा घाट, अवघड वाट, मारू कडा, कोडील माठ. कोण ग? कोण असेल तो कोकणचा कृष्ण ग. अगं म्हणून म्हणते नाजूक गरज, नाजूक पोरी, आडवाई, नंदाचारी, अजून वाटेवारी, करी बरगरी. अगं पण तू काही नाही असं बरोबरी. अगं एवढंच ना, बोलवतात त्याच्याकडे माणसाला. अगं तिचं मला काय टाकलं बघ. कटकलं ना, कटकलं तर नाही ना. नाही ग, हाक मारी ती. अगं मावशी, मावशी ग. अगं मावशी, मावशी ग. अरे पोरगा सकाळ सकाळ आवाज देतोय. अगं मावशी, मी राधा ग. अगं राधा काय का आवाज देतोयस? अगं मावशी, आई पुरी मिळून मथुरे बाजार चाललोय. तू येशील का सोबत? अगं थांब जरा, नवऱ्याला मांडीवर घेतला त्याला पाजते आणि लगेच येते बघ. अगं मावशी, लवकर ये. आले आले. अगं नाडली ही घाई साधी मला बाई, वर्षावली ती ग कवा कवा. चल. अगं नाडली ही घाई साधी मला बाई, वर्षावली ती ग कवा कवा. आले जानवर टाकून राखे संसार माझा नवा. 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 अगं ही घाई गाडी मला बाई, वंशावली ती ग कवा. अगं ही घाई गाडी मला बाई, वंशावली ती ग कवा. Thank you.
हॅलो हे पहा सन्माननीय दशरथ लिंगायत खास मावशीच्या एंट्रीसाठी 151 रुपये घोषणा आहे. तसेच तन्वी सुरेश वेद्रे यांच्याकडून खास गौरवसाठी 201 रुपये घोषणा आहे. तसेच प्रतिभा प्रकाश दुधम यांच्याकडून खास मावशीकरिता 201 रुपये घोषणा आहे. तसेच सन्माननीय रामचंद्र गोपाल कलमटे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये घोषणा आहे. तरी बक्षिसांचे मनस्वी आभार. धन्यवाद. राधाबाई काका मला आवाज दिलीस मावशी ते राम दे गं. तू आता तुला काय गं बोलली काय का म्हणाली मी तुझ्या नवरा भांडे घेतलाय आणि त्याला बाजूला येते. अगं आजकालच्या मुली आहे तुम्ही चावट तुमचा गैरसमज होणारच. अगं माझा नवरा आजारी आहे म्हणून त्याला मांडीवर घेतला होता आणि त्याला वाटीने दूध पाजत होती. गं मावशी कोणाचं बोलतीस गं? अगं म्हशीचं गं मावशी मला भलतंच वाटलं गं. म्हटलं ना आजकालच्या मुली आहेत चावट. अगं ते राहू दे मला का आवाज दिलीस ते आधी सांग. गं मावशी आणि कोणी मिळून उद्या बाजार चाललोय तू येशील का सोबत? आता या म्हातारीची आठवण आली. अगं पण जाऊया म्हणताय खरं पण घेतलं काय नेसलं काय हे मला सांगितलं पाहिजे. गं मावशी सांगितलंच पाहिजे. जर हे नाही सांगितलं तर तुमच्या मनाची हरवली होईल कशी ग गं मावशी ऐक तर कुणी दूध कुणी लोणी कुणी दही मग घातलाय कवा लेसराय नवा. बाई ग बाई नवांची का चालू राधाबाई मी काय म्हणते हा यमुनेचा घाट किती अवघड दिसतोय बघ. जाता जाता बाई माझी पाठ मोडेल म्हणून म्हणते काहीतरी गाणं म्हणून जाऊया. गं मावशी आम्हाला कोणी गाणं येत नाही गं तुला येसेल घे बघू. बरं बाई मीच घेते तू माझ्या मागून सूर धर. हॅलो हे पहा जातमाता नमन मंडळ गजबा देवपाट या नामातील नामांत साऊंड ऑपरेटर सन्माननीय सूरज घोरपडे आमचे मित्र सूरज घोरपडे यांच्याकडून खास मावशीकरिता 201 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं कडे कसं मागायचं आहे सूरज घोरपडे. समुद्राची वाळू चाळणीने चालू सूरज सुरेंद्र चला आता घरात आपण दोघं आता गादीवर ओढू. तसेच सन्माननीय सौरभ परशुराम मेस्त्री यांच्याकडून खास मावशीकरिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचे असं म्हणणं आहे की मावशीला सुंदर असं मागायचं आहे. सौरभ मेस्त्री. सुंदर असे हरिण त्याचे उलेवले पाय सौरभराव कुठे दिसत नाही पिऊन गटारात पडले की काय. तसेच सोनी कलमडे भीमा भोसले स्वराज पाक्तेकर सोहम पाक्तेकर सृष्टी वाडेकर स्वराज कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 401 रुपयाचं घोषणा आहे. तसेच सन्माननीय साक्षी तोटम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं घोषणा आहे. तसेच सन्माननीय श्रेयश कलमटे यांच्याकडून खास मावशीकरिता 101 रुपयाचं घोषणा आहे. बक्षिसांचे मनस्वी आभार. धन्यवाद. तसेच सन्माननीय रवींद्र कलमटे यांच्याकडून खास
मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं मत आहे की मावशीनं कडक असं नाव घ्यायचं आहे. रवींद्र कलमडे. साखरेचा पोता सुईने उचवलं. साखरेचा पोता सुईने उचवलं. रवींद्ररावांनी मला पावडर लावून फसवलं. तसेच सन्माननीय सौरभ गोडतकर याचकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचे असं म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचं आहे. सौरभ गोडतकर. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. सौरभरावांसाठी मी माझ्या आई बाबाला सोडले. हॅलो बेटा आमचे मित्र ओमकार पवार. आमचे मित्र ओमकार पवार यांच्याकडून खास मावशी करिता 251 रुपये बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं सोडच केला पाहिजे. मावशीनं सोडच केला पाहिजे. ढोलकी बघतो प्रतीक साळवी. ढोलकी वाजव. ढोलकी वाजव. वन्स मोर. सोलो डान्स साथ दिले. ढोलकीला साथ दिले. ढोलकी वाजव. ढोलकी वाजव. सन्माननीय अनिल कलमडे गावचे वेल्डर अनिल कलमडे गावचे वेल्डर यांच्याकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं आहे की मावशीनं डोक्यावर धोका असं नाव घ्यायचं आहे. मावशीनं कडक असं पण नाव घ्यायचं आहे. अनिल कलमडे. ठोक्यावर ठोका ठोक्यावर ठोका ठोक्यावर ठोक्यावर ठोका. अनिल ठोक्यावर ठोका ठोक्यावर ठोका ठोक्यावर ठोक्यावर ठोका. क्या बात आहे. अनिल आणि राव मी तुमची मांजर तुम्ही माझे नेला बोका. तसेच सन्माननीय भास्कर खाडे यांच्याकडून खास मावशी करिता यांना वाटतं फारच मावशी आवडली दिसते. यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचं आहे. भास्कर खाडे यांच्याकडून 205 रुपयाचं बक्षीस आहे. मावशी नाव घे. भास्कर खाडे. काचेच्या बशीत ठेवले होते कापे गरे. काचेच्या बशीत ठेवले होते कापे गरे. भास्करराव दिसतात बरे पण मेले नांदवतील तेव्हा खरे. हॅलो या गावचे सन्माननीय गावकर भिकाजी गोपाळ कलमडे यांच्याकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. मावशी नाव सुंदर आणि चांगलं घे. गावकर आहेत त्याप्रमाणे घे. यांच्याकडून मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. भिकाजी कलमडे. शंकराच्या पिंडीवर फुल ठेवते वाकून. भिकाजी पिंडीवर फुल ठेवते वाकून. भिकाजी कलमडे गावकर. तुमच्या सगळ्यांचा मान राखून. तसेच सन्माननीय दीपक कलमडे हे पण गावकर आहेत. दीपक कलमडे यांच्याकडून खास
मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचा सही म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचं आहे. दीपक कलमडे. लाल लाल मिरची त्याला हिरवा हिरवा दे. दीपक लाल लाल मिरची त्याला हिरवा हिरवा दे. दीपक दीपकराव आमच्या संगमेश्वरच्या डेपोत मला येऊन भेट. ब्रह्मदेवान शरण जाता मातातून ध्वनी निघाल्या पार दृष्टांतावर सार भक्तांवर उद्धार तोच मला म्हणतात भगवान विष्णूचा अवतार बोला कुंडली करते. आज वार बुधवार मथुरेचा बाजार साऱ्या गोपिका ताटमाट करून मथुरेला बाजार झाले. त्यांना पिंपळाच्या बाजून अटक करण्याची कामगिरी मी आपल्या समोर सांगितली पाहिजे. अरे वेंद्या, अरे सुदामा, आलो आलो चल रे पेंड्या चल रे सुदाम्या चल देवांच्या भेटीला. चल रे पेंड्या चल रे सुदाम्या देवांच्या भेटीला. देवानी तारी हात मारिला, देवानी तारी हात मारिला. चल जाऊ देवांच्या भेटीला.
देवाची त्यांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा आम्हाला घाई गडबडीने बोलायचे कारण अरे पेंड्या, अरे सुदामा, साऱ्या गोपिका थाटमाट करून मथुरेला बाजारात चालले. त्यांना पिंपळाच्या वारी अटक करण्याची कामगिरी मी आपल्या दोघांसोबत आहे. दे बाप्पा आपली कामगिरी झाली म्हणून समजा. येतोच मी. यावर अरे पेंड्या काय रे म्हटलं सुदामा, देवाने आपल्याला कामगिरी सांगाने तर कामगिरीला लागूया. काय म्हणतोस काय? मग चल तर हॅलो दीपा या कार्यक्रमाचे यजमान गावकरवाडी व तसेच तोटमवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस आहे. तरी श्रीदेवी वाघजाळे खुर्द जैन नाट्य नमन मंडळवाडी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बाई विहोणी आज गणे मथुरेच्या बाजारी Bye.
मथुरेच्या बाजारी हॅलो हे पा सन्माननीय दिलीप कलमते गावकर, सन्माननीय दिलीप कलमते गावकर यांच्याकडून खास मावशीकरिता 110 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं कडक कसं नाव घ्यायचं आहे, मावशीनं कडक कसं नाव घ्यायचं आहे. दिलीप कलमते गावकर. दारी होती तुळस तुळशीला लावते दिवा, दारी होती तुळस तुळशीला लावते दिवा. दिलीप कलमते. दिलीपराव माझे आहे बघा छाव. हॅलो तसेच परजोई गावची मावशी, परजोई गावची मावशी आमचे मित्र सन्माननीय प्रसाद लिंगायत, आमचे मित्र सन्माननीय प्रसाद लिंगायत यांच्याकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं कडक कसं नाव घ्यायचं आहे, मावशीनं कडक कसं नाव घ्यायचं आहे. प्रसाद लिंगायत. गोटात होता बैल बैलाचं नाव आहे परशा, गोटात होता बैल बैलाचं नाव आहे परशा. प्रसाद. प्रसादराव मी तुमची आरची तुम्ही माझे परशा. तसेच गावकरवाडी महिला मंडळ, गावकरवाडी महिला मंडळ व तसेच धोतरवाडी महिला मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपये बक्षीस आहे. तसेच नमान कळतील एक परजोई गावचा हौशी कलाकार, नमान कळतील एक परजोई गावचा हौशी कलाकार म्हणजेच परंपरांची परजोईकरांची लाडकी हिरा, परजोईकरांची लाडकी हिरा ऋतिक कलमते, ऋतिक कलमते यांच्याकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचं आहे. ऋतिक कलमते. सत्यनारायणच्या पूजेला केला होता मी गाजराचा हलवा, सत्यनारायणच्या पूजेला केला होता मी गाजराचा हलवा. ऋतिकराव तुमच्या आधी बायकोला घालवा मग या मावशीला बोलवा. माहिती ना देवाने काय झालं ते काय सांगितलं देवाने आपल्याला गवळ्या गायला सांगलं नाही काय. हा मला काय माहिती नाही बघ. तू ऐकलंच नाही. मला काय माहिती नाही. अरे 16,300 गोपिका काय 16,300 गोपिका त्यात घालून थाल भरून माठ मथुरेला भाज्या झाले गवळणी. माझ्यानं काय झपणार नाही. काय म्हणतोस काय तुझ्या काय झपणार नाही. माझ्या काय होणार नाही. कामगिरी करणार कोण. माझ्या काय झपणार नाही. मी चाललो बघ. जाऊ नको तू इथंच थांब. अरे माझ्या जोडीचा तो वाकड्या वाकड्या. हा कामगिरी लय हुशार आहे बघ. कामगिरी करीन म्हणजे काय करणार. अरे वाकड्या म्हणतोस ना. हा मी कामगिरी करीन ना. अरे वाकडी माझं या कामगिरी लय हुशार असतात. बोलून घे लवकर. बोलवतो तू काय काळजी करू नको. अरे वाकड्या झोपला की काय शेणकच पडला की काय. अरे तो पडणार नाही. झोपालो आहे बघ बघ परत आपलं वाकड्या तुझा मात्र लवकर मजा मजा. अरे बेद्या सुराव्या काय झालं रे बुमलाईला, काय झालं रे बुमलाईला. अरे बेद्या सुराव्या
हॅलो हॅलो हे पहा संस्कृती संदीप लिंगायत व स्वाती महेंद्र लिंगायत यांकडून खास मावशी करिता 105 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच सन्माननीय स्वराज सचिन पेंडारी गाव माबळे घडशीवाडी यांकडून खास कृष्ण जन्मदिनासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच अगं हे मावशी ओझरखोल गावचे रिक्षावाले सन्माननीय समीर जट्टार हे तुझ्या खूप प्रेमात पडले यांकडून खास मावशी करिता 101 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं मागायचं आहे. समीर जट्टार तो बघ कोणतरी म्हणतो कला कसं नाव घे कलाक एकदम कलाक व्हायला हवा. रिक्षावाला कलाक व्हायला हवा. नदीच्या काठी धुवत होते मी म्हशीला. नदीच्या काठी धुवत होती मी म्हशीला. समीरराव आले तिकडनं बोलले मी त्यांच्या मिशीला. अरे पेंद्या अरे तुझा म्या इथं मला कशाला तुला आम्ही काय लोळवलं नाही. तुला आम्ही अरे तक्ता म्हणतो ना इथं मला कुणीतरी लोळवला. काय तुझं तक्ता आहे याला नाही चोचली पण तुला पण नाही चोचली. फक्त मला तेवढी चोचली. मला तेवढी चोचली म्हणजे काय माझी जीभ चोचली. जीभ माझी चोचली. समजलो. अरे
त्या झाडीत काय करत होता? अरे गुला तिकडे गेली होती ना, अरे तिकडे शेंगा काढत होतो. शेंगा अरे शेंगा कसल्या? अरे कुल्याच्या शेंगा अशा लांबल्या कुल्याच्या मग अरे कुण्याच्या शेंगात आता कापूस झाला असं. कच्चा कापूस लांबले भाजी खायला. काय वाटल्या? होय. तुला देवाने कामगिरी झाली. तिने कसली तो सांगतोय बघ. बघ हा थांबतोय भावा तू. अरे वागड्या. मला वाटतं हा भावाकडे भावा सांगेन. मला होता भावा तो सांगतो अरे खांद्यावाला. वागड्या. हा. 16,300 गोपिका. 16 300 गोपिका त्या करून था. या करून तात. अरे सरपंच नाही ना झालाय? तू म्हणाला करून तात. अरे ताट नवं. मग अरे करून हात मार. मग आता सांग ना मग तसंच मी म्हणाल करून तात. अरे वागड्या. जरा नीट ऐकून घे. अरे नीट ऐकतो आम्ही माझी अरे जीभ. मगाशी ती मावशी बोलली म्हशीला तू मला घुशीला. अरे माझी जीभ चोचली आहे. अरे वागड्या. त्याला समजत नाही हा. त्या गौराणी मथुरीच्या बाजा चालले. तू सगळंच सांगून टाकल्याला कशाला मला अरे वागड्या. त्याला आणलाय कशाला मला सांगायला? तुझ्यासारखी त्याची पण आहे. काय आहे काय आहे टोपली. जीभ हा. पण आहे मग बरोबर तू काय काय म्हणाला मला सांग. वागड्या. त्या गवळी लाडवाची चांदी देवाने तुला सांगणार बघ. अरे पण त्या गवल्याने हात कुठं रे? माझ्या काडीच्या टोकाकडे बघ. हा, बघ ते काय काय खालच्या खोकाकडे बघ ते. वरच्या टोकाकडे बघ. वरच्या टोकाकडे सांग ना. हा. दाखव दाखव. मला एक तर चष्मा लागला त्यात काय कालमा दिसला नाही. अरे वागड्या. हा. तुझा चष्मा बघत ना, पण त्याचा काचा कुठं आहे? अरे त्या डॉक्टरने धुवायला टाकला नाही. त्या दे का? काय? त्या कशासाठी? ते काय अरे इकडे येत होतो ना. हा. अरे इकडे धावत येत होतो ह्या त्याला ह्या इथल्या ना इथला पूल आहे ना त्या डायरेक्ट पडलो मला. काय म्हणतो त्या काय? पुलावर गाडीत पडलास? काय नाही मी आता एका जमिनीवर पडलो सगळं मला तोंड बिन सगळं बघ दिसतंय तुला ह्याच्यात काय काय नाही दिसत. आपलं तोंड बिन सगळं फुटलं. काय? हा मग अरे इथल्या पोराने पुचकन उचलून नेला मी. अरे कुठं म्हणजे डॉक्टर इकडे डॉक्टर कधी आली? अरे मला डायरेक्ट बेदवर झोपवला नाही. हा. देखो देखो आली. बेदवर झोपवला तिकडनं आला डॉक्टर. हा. अरे मला सगळं केसच खूप लावून टाकला. केसच खूप लावला सगळा. अरे वाकड्या. तो लावला तो लावला. मग? पण तुला दिसा लागलं काय? अरे त्याला मी काय सांगितलं ह्या पोरांकडे काम आहे माझं. हा. त्यानं फक्त ह्यात तेवढं दिलं नाही. हे काय दिला नाही? अरे हे कशासाठी दिलं नाही हा. त्याच्यातनं मला लाटलीचं दिसत हा. दिवसाचं दिसणार नाही. अरे वाकड्या. दिवसाचं काय नाही दिसणार? अरे कुठल्या डोला दिवसाचा उजेड लागतो हे घालायची गरजच नाही. वाकड्या. तू माझ्या गावाची फिरायची का बघितली? मग त्याच्यात काठी चौकात हा. फिरव. दाखव दाखव बघ, नीट बघ. बघा. हा दाखव. अरे बापले बाप नुसत्या पाडल्या फुटू काय अरे वाकड्या. नुसत्या पाडल्या फुटू. अरे वाकड्या. हा. अशा केव्हा तू बघत नसतील. कायला नाही तुला करून ते काल्या चालले असल्या पाडल्या का दिसतंय. अरे वाकड्या. ह्याला का त्याला आणि मला वाटतं काय? अरे वाकड्या. आता काय काम आहे माती जाऊ त्याला काय बोलताच येत नाही नाही. काय कामात आहे? तो नवीन आहे. अरे नुसत्या पाडल्या फुटू काय अरे वाकड्या. हा. या ठेचूच खाता. म्हणून ते काय आणल्या आता त्या उन्हात असतात म्हणून तर त्या काल्या हा. बरं आहे वाकड्या. हा. जाम तू त्याला अडवायचंय. एवढंच ना हा. एवढंच कसा जाऊ फक्त तू सांग पद्धतशीर जा एकदम पद्धतशीर ना तू पहिलाच की मी गेलो म्हणून समज काम करून आलो म्हणून समज वाकड्या. जाऊ मॅडम हा, जाऊ तू. पद्धतशीर ए वाकड्या. Thank you.
इकडे घे. हा. मधोमध जाऊ मधोमध लाव काय? हा आणि जोरात रोव. जोरात रोव. अरे खड्डा पडू दे. अरे खड्डा. ते गेलो होतो कुठे? मातला गेला होता. अरे माणूस परत येत नाही. अरे वाकड्या, तो तर तुला माहिती आहे. मग? अरे वाकड्या, हा? तुला रस्ता मी हाताने सांगितलं. मग लत्ता का चालवायचा सांगा ती पहिला. हा? लत्ता का चालवायचा? त्याला विचार. रस्ता डोक्याने अडवायचा. अरे याला की खुला अक्काच्या अक्का खाली डोकं घातला होता ना. डोकं घालायचं नाही, मग काय करायचं? डोक्याने थोडा विचार करायचा. काय कलमा विचार करायचा डोक्याने विचार करायचा म्हणतो. बरोबर म्हणतो तू. काय कलमा विचार करू? अरे डोक्याने थोडा विचार करता म्हणजे काय 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 करायचं? करायचं? तू काय जर विचारायचं. काय करायचं? गावलनी, गवलनी तुम्ही आलेला कुठून? तुम्ही आल्या कुठून? अरे कुठून नव्ह? कुठून कशाची? तू सांगतो तसं मी बोलतोय. अरे मी कुठून बोलतो? मग मी काय म्हटलं आलेला कुठून? काय? माझं असू दे. त्याला समजत नाही आले. अरे हे वाकड्या, ए, काय? आणि त्याला विचार. काय चालू? अरे जायच्या कोठे? आणि जायचं कुठे? असं बोलणं विचार. असं गमन जा विचार. ए, तो तुला सांगतोय बघ. तू मला सांगतो होय. मला वाटलं मला की काय म्हणजे मलाच हा, वाकड्या. आलं पण ह्या नुसत्या पांढल्या पांढल्या पुली ह्याला काय कलमा विचारू अरे वाकड्या. माझं पांढलं पाठचं सफल बघ दे बरोबर आहे चांगला का? आहे, चांगला आहे, सफल चांगला बघ आहे, दे. चांगला आहे. बरोबर हा काय काय ह्या पांढल्या पांढल्या पुली ह्याला काय कलमा विचारू मला अरे वाकड्या, हा. त्या पोरींच्यात एक मावशी आहे बघ. लाल भलत ते माल कलक एकदम कडक. एकदम शेंगासारखी अरे शेंगासारखी कशी? अशी लांबली आहे काय आहे? लवंगी मिरची आहे. डांबा आहे, डांबा याला बरोबर समजलं तेवढं समजतं बाकी काय उपयोगाचं नाही नाही तुम्ही. काय काय छप्पत नाही हॅलो, बरोबर. ए, डांबा आहे, डांबा. डांबा आहे ना हा मला समजतं जातो लय राहतो हाय. आहे ना? आहे ना? एकदम झपट्याल का नाही आवाज नसते काय? अगं ये अगं ये इकडे काय हे? अगं ये ना काय रे मेल्या? काय रे मेल्या लेमन म्हटलं की कच्च्या अरे आमच्या मेळ्यात आला असता म्हणून तिला मेळा म्हटलं. अच्छा होय, म्हणजे चांगल्या म्हटलंच अगं मावचे मला सांग तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठून आम्ही आल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. पेंड्या मावची आलेल्या गोखल्यातनं जाणार मग कसं आहे रे आम्ही आल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. अगं मावची तत्त म्हणतो ना मी आलेल्या गोखल्यात जाणार गोखल्या मावशी येतं तटतंय. मग त्याला सांग ना तुला सांगितलं. आम्ही आल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मी तत्त म्हणतोय ना मग आता नाही अरे वाकड्या. हा, मग तोल्यात जायचा लत्ता पलपलीत हाय आम्ही पहिल्या मार्गाने जाऊ. पहिल्या मार्गावर ह्या दोघांना उभं ठेवलंय हा, होय, बरोबर आहे. ह्या दोघांना उभं ठेवलंय बरोबर? आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. दुसऱ्या मार्गावर काला डांबर टाकून घेतलाय काला डांबर टाकून घेतलाय शेंगा उपटली असतील. सगळ्या उचलून टाकल्या वाकड्या. आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ. अगं मी तिथल्या मार्गावर उगला उभाय उगला वाकड्या. हा? तुझ्याकडे का आहे पॅन कार्ड? अगं मावशे हे चार चौकात पॅन कशी काढू तो आला म्हणून वाचलो अरे वाकड्या. मावशीला बघ. हा? मावशी सगळं खूप आहे खूप मगाशी काय खूप म्हणाली ना आता मला सगळं खूप आहे झालं काय? काय झालं पण मावशी काय म्हणाली मग काही सांग तेवढं परत सांग मला जमत नाही आता. अरे जाम चाल मावशीला. काय का तुला का अरे काय कायदा आहे. कायदा आहे कांदा पण आहे सगळं. मला सांग लवकर. काय काय एवढी कशाला डिप्रेस मध्ये जातेस काय? हॅलो हे पहा सन्माननीय सौरभ परशुराम मेस्त्री सन्माननीय सौरभ परशुराम मेस्त्री यांच्याकडून खास मावशी करिता व वाकड्या करिता 201 रुपयाचं लक्ष आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मावशीनं गौतमी पाटील संघ डान्स करायचा आहे म्हणजेच लावणी नृत्य आणि बरोबर पाकड्या नाचायचं वाकड्या बेडकीपट्टू प्रतीक साळवी लक्ष असू द्या लावणी गौतमी पाटील लावणी मास्टर सचिन जोशी ऍक्टिव्ह म्हणजेच बेकार आणि 7 किलो गणपती प्रतीक साळवी दोनकी वाजली पाहिजे प्रत्येक आपण कोकणी माणसं आहोत दोनकी कोकणात वाजली पाहिजे बरोबर वाकड्याने नाचायचं आहे अशी होती अप्पर आहे
हॅलो हे पहा कार्तिक प्रवीण वेद्रे उर्फ नाना यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपये बक्षीस आहे. तसेच आमचे मित्र सन्माननीय प्रसाद लिंगायत आमचे मित्र सन्माननीय प्रसाद लिंगायत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये बक्षीस आहे. तरी बक्षीस यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. आता मावशीला कायदा सांगतो ना, ऐक तर ऐक. त्याला दिलगी. हलव दे, त्याला हलव दे, त्याला दिलगी. तिथे खाली आली, दिलगी आहे ना. आहे हुकुम देवाचा कायदा पिण्या सुदामाचा आहे हुकुम देवाचा कायदा पिण्या सुदामाचा मथुरेचा गेला विकायचा मथुरेचा गेला विकायचा आहे हुकुम देवाचा कायदा सुदामाचा आहे हुकुम देवाचा कायदा सुदामाचा मथुरेचा गेला विकायचा फुकटचा माल खाल्ला. अरे काय कुठला माल? काय मजा आहे सांगू? त्या गोबला आहे ना, हा रोज खाता गोबला. काय त्या गोबला रोज खाता गोबला. खोबरं माल झाले. गोबला माल झाला नवा सांगा उडाला माझ्याकडे पाठी. काय म्हणतोस काय? चला सांग सांग मावशीला. काय सांगू? आमच्या कायद्याप्रमाणे तर बसलो म्हणजे म्हणून एवढ्यात ना हा ती गेली कुठं? हे बघ मावशे तिकडे एक नाही काय रे मेल्या आमच्या कायद्याप्रमाणे इथं बसलं पाहिजे. तुझा मी बसतो कायद्यानं बदल आहे. तुझा कायद्यानं तुझा कायद्यानं काय त्या? हे मी खाल पण कायद्यानं बदल आहे. तुझा मी कायद्यानं बदल आहे. सांगून ठेवतोय अगं पोरीनू ह्याच्या हुकमावर नाही तर आपण दमलात म्हणून बसूया. कायद्यानं बदल नाही तर कातीन आलवी करून टाकीन डायरेक्ट. कातीन आलवी करून टाकीन. बत्तेच का नाही बघ
आता नाही ठेवलं टाकीन. बघ, गावाली, गावाली. आपल्या दादाला काय आहे बघ? धरायचं सांगायचं मग? अरे देवाला काय सांगायचं रुपया बन. मग त्याला काय? त्याला काय? सांगितली कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. थांबा गोपगानो, तुम्ही आलेला कुठून जाणार कुठे? आम्ही आलेला गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. बाळ रस्त्याचा एक मार्ग करून तिथे मी उभा आहे. आपले म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? आई पद्म, बेंबी, राम, कृष्ण, कठोर रात्री विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे ही कोणते? कलियुग. कलियुगा देवदेवांना निरनिराळे रूपे घ्यावी लागतात. मग आपला जन्म कोणा सांगा? ऐक तर. वसुदेव देवकीचा काळानंद यशोदे गायला. वसुदेव देवकीचा काळानंद यशोदे गायला. जय पंचकारणा सांगतो धर्माच्या गुणाला. पंचकारणा सांगतो
दादरा रजाई हॅलो हे पा कैलासवासी संकेत महादेव करगटे यांच्या स्मरणार्थ ऋतिक आणि शुभम यांच्याकडून खास कृष्ण भूमिकेसाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच आमचे मित्र प्रसाद लिंगायत जयगड खास मावशीसाठी लावणी नृत्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. तरी बक्षीस द्यायचे मनस्वी आभार. धन्यवाद. दादरा रजाई ताम्रादे अहिमैसा प्रसंग आठव 7व्या अध्याय गेलेले वचन 8व्या अध्याय पूर्ण कर.
मंदार युट्यूब चॅनल यांच करून आत्मसात गाण्यासाठी 201 रुपयाची रचना आहे. त्यांचं असं आहे की हे गाणं रंगमंचावर सादर करायचं आहे. शाहीर अशोक गावारी, धनश्री चौतम. हे गाणं रंगमंचावर सादर करायचं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी विठ्ठल गणपत चौतम यांच्या स्मरणार्थ यांच्या नाती ईशा, मनस्वी, धनश्री, साक्षी यांच्याकडून आत्मसात गाण्यासाठी 201 रुपयाची रचना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं रंगमंचावर सादर करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रत्नाकर कलबटे यांच्याकडून आत्मसात गाण्यासाठी 101 रुपयाची रचना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं रंगमंचावर सादर करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रथमेश शंकर लिंगायत यांच्याकडून आत्मसात गाण्यासाठी 101 रुपयाची रचना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे रंगमंचावर गाणं सादर झालं पाहिजे. शाहीर अशोक गावानी व धनेश चौतम या गावची ही लाडकी कन्या आहे. त्याचं लक्ष असू द्या. वन्स मोर म्हातारे नगरीचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र कौस म्हणतात मला. नेहमी धावत येणाऱ्या गौरानी अचानक बंद होण्याचे कारण आल्याच लक्षात. हे कारस्थान त्या काळच्या कृष्णात पाहिजे असं तुझ्या लाज वाटली पाहिजे काळच्या कृष्णा. लाज करती मामा. 6 वंदे शिरापल्ली 7 वरिणाम द्वारकेला गेला आणि 8 वर्षी पुन्हा त्या समोर पाय. मग वेळ कशाला दाखवायचा बरं काम.
मामा, मी पळालो होतो. तुझ्या स्वर्गाचा दरवाजा खुला करण्यासाठी गेलो होतो. मग हे कशाला दाखवतो